बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात किती लोकांना कारागृहात टाकणार, पाठवा नोटीस, ईडीवाल्यांना नंतर नोटीस पाठवू, संजय राऊत यांचं वक्तव्य। ईडी फिडी चाललाय ना, या ईडीवाल्यांना मी नोटीस मारू नंतर जे खेळ चालले आहेत ना, ज्या पद्धतीने आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे, त्यांनाही आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून हवं ते करा काय। आम्ही हे बघ, हे जे घर आहे ना, हे डरपोक लोकांचं घर नाही। याच संजय राजाराम राऊतने डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिव्या घातलेल्या रेकॉर्डिंग पोलिसांकडे होत्या। मग या संजय राऊतला का अटक केलं गेलं नाही? त्या डॉक्टर महिलेला का न्याय मिळाला नाही? तसंच आदित्य ठाकरेंचं पण खुनामध्ये नाव आलं, त्याची साधी चौकशी पण झालेली नाही। मग आता जेव्हा ईडीचं चौकशा ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर होत असेल तर मग तुम्हाला मिरची का झोंबते? आमच्या घरातले लोक जातील, उभे राहतील ठामपणे, तर हवं ते करा। हे काय चाललंय राज्यामध्ये? का मोगलाई चालू आहे का? मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे? कुणाचं राज्य आहे? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्ता खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली? करा। आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत। 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का? तुम्ही काय करता? चिंचोके खाता? हे जे काय महाविकास आघाडीच्या नावाने जिकडे सगळीकडे फिरतात ते मुघलांचे वंशज आहेत। कारण का दाढी कुरवण्याचं काम आणि हिरव्या सापांना दूध पाजण्याचं काम हेच महाविकास आघाडीचे करतात आणि त्यांना गाडण्याचं काम आणि भगवा झेंडा, भगवा ध्वज त्याच्यावर लावण्याचं काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा करतायत। म्हणून खऱ्या अर्थाने शिवशाही आली आहे आणि मुघलाईचा अंत आता 2024ला अधिकृत पद्धतीने होईल।